नागपूरच्या तहसील पोलिसांनी सोने चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा भांडाफोड करत 3 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळून चोरीचं सोनंही जप्त केलंय। सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली। चोरीची घटना नागपूरच्या न्यू इतवारी रोडवरील सूर्यवंशी रिफायनरीतली आहे। दुकानात काम करणाऱ्या कारागिरानं 200 ग्रॅम सोन्याचा तुकडा चोरी केल्याची तक्रार मालक सदाशिव सूर्यवंशी यांनी पोलिसात दिली होती। सचिन साळुंखे असं कारागिराचं नाव आहे। त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा पोलिसांना आधार मिळाला। तहसील पोलिसांनी तांत्रिक तपास आणि छापेमारी करून आरोपीला कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथून अटक केली। चौकशीत त्यानं आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी जगन्नाथ जावीर आणि प्रशांत मुळीक यांनाही अटक केली असून आणखी एक चेतन नावाचा चोर फरार आहे। पोलिसांनी एकूण 105 ग्राम सोनं जप्त केलं असून त्याची किंमत 2.5 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे। ही टोळी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये दागिन्यांच्या दुकानात नोकरी करून अशाच प्रकारे चोरीच्या घटना घडवत असे। सध्या पोलीस फरार आरोपीच्या शोधात आहे। सातारा, सांगली या परिसरात जाऊन खंबाळे या ठिकाणून अटक करण्यात आली। माननीय न्यायालयासमोर हजर करून पीसीआरच्या दरम्यान त्यांनी एकूण 50 ग्राम सोन्याची रिकव्हरी दिलेली आहे। अजूनही पाहिजे आरोपी चेतन जावीर ह्याचा आम्ही शोध घेतो आहे आणि आता पावेतो या गुन्ह्यामध्ये एकूण 105 ग्राम सोनं रिकव्हर करण्यात आलेलं आहे, ज्याची एकूण किंमत 11,50,000 अशी आहे।